तर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झाल्या आहेत। रोहित पवारांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले। शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये असल्याने प्रतिभा पवार आता मैदानामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, रोहित पवार यांची ईडी चौकशी होते आणि अशा वेळेला त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रतिभा पवार स्वतः एनसीपीच्या ऑफिसमध्ये दाखल झाले। नक्कीच कौटुंबिक नातं आहे किती घट्ट आहे ते आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळते आणि स्वतः प्रतिभाताई पाटील या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। शरद पवार यांच्या पत्नी आहेत आणि त्यासोबतच सुप्रियाताई सुळे यांच्या सुपुत्री सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। अवघ्या काही वेळापूर्वी ते या ठिकाणी पोहोचल्या। कार्यालयाबाहेरची आहे विजय चव्हाण आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासोबतच हा मार्ग जो आहे तो संघर्षाचा आहे। या ठिकाणी सगळे कार्यकर्ते ते आज एकवटलेले आहेत। शरद पवार आणि त्यासोबत सुळे या दिल्लीमध्ये आहेत किंवा अधिवेशन सुरू आहे आणि त्या सेशन त्या ठिकाणी बजेट सेशनसाठी गेलेले असताना या ठिकाणी कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी नक्कीच गिरीश, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। मात्र ही थेट दृश्य आपण पाहतो। प्रतिभा पवार आता राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत। स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि त्यामुळे रोहित पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि सगळं कुटुंब तुमच्या पाठीशी आहे दाखवण्यासाठी प्रतिभा पवार आता राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेत। रोहित पवार यांची दुसऱ्यांदा ईडीकडून चौकशी होते। पहिल्यांदा ज्या वेळेला ते ईडी कार्यालयामध्ये पोहोचलेले होते त्यावेळेला सुप्रिया सुळे या पूर्ण वेळ रोहित पवार यांच्या सोबत होत्या आणि आता सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये असल्यामुळे आता प्रतिभा पवार या स्वतः या ठिकाणी आलेल्या आहेत। ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत रोहित पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी। तर रोहित पवार यांची आज ईडीकडून पुन्हा एकदा चौकशी होत आहे। बारामती अॅग्रो प्रकरणामध्ये रोहित पवारांची ही दुसऱ्यांदा चौकशी होत आहे। गेल्या बुधवारी त्यांची ही चौकशी झाली होती आणि आता पुन्हा एकदा ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावलंय। तर कुटुंब म्हणून आपण एकत्र आहोत, त्यांच्या पाठीशी आहोत हे दाखवण्यासाठी प्रतिभा पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेत।